आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने ओव्याच्या पानांची भजी बनवते। तर ही पानं मी गावावरूनच घेऊन आले होते, पण बघू शकता याचे देठ काळे झाले होते। तर मी काय केलं, चाकूने त्याचे देठ वगैरे तर मला असं वाटतं ना की या झाडाला जास्त पाणी लागलं किंवा पानांना जर जास्त पाणी लागलं असेल तर ही झाडंही कुजतात आणि पाणीही कुजतात। कारण मी 2 वेळा हे झाड लावण्याचा प्रयत्न केला आहे पावसामध्ये, पण ते झाडच कुजून गेलं आणि पानंही तुम्ही बघू शकता साईडने अशी काळी झालेली होती। झाडावरची भरपूर पानं अशी काळी होऊन पडली। जी थोडी काही पानं बरी होती ती मी काढून घेऊन आली आणि ज्यांना काळं होतं ते मी काढून टाकलं। त्यानंतर या पानांना मी अशा पद्धतीने बारीक कापून घेतलं। याच्यामध्ये कांदा घातला, लाल तिखट घातलं, मीठ घातलं आणि बेसन घातलं, आवश्यकतेनुसार घातलं। इथे काही परफेक्ट मेजरमेंट असं काही नाही आणि अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचाभर एवढं मी पाणी घातलं, कारण ओव्याच्या पानांनाही आपण हाताने जर चुरलं तर पाणी सुटतं। त्याच्यानंतर त्याचा एक डो बनवला आणि मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये असे पकोडे तळून। तर मला ती अख्ख्या पानांची भजी बनवण्यापेक्षा हे खूप भारी वाटलं, कारण एकतर ही भरपूर दिसतात, भरपूर जणांना पुरतात, त्याचबरोबर ओव्याचा पूर्ण फ्लेवरही याच्यामध्ये उतरतो आणि मस्तपैकी